महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जी बांधकाम कामगार योजना राबवली जाते, या योजनेची तुम्ही जर नोंदणी केलेली असेल तर प्रत्येक वर्षाला तुम्हाला रिन्युअल आहे म्हणजेच नूतनीकरण आहे हे करावं लागणार आहे. जर तुम्हाला हे रिन्युअल करायचं असेल तर तुमच्यासाठी जे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र. आता हे ठेकेदाराचं असू शकतं, ग्रामसेवकचं असू शकतं किंवा जे तुम्ही शहरामध्ये असेल, आता नगरपालिका असेल, नगरसेवक असेल किंवा महानगरपालिका असेल तर यांचं असेल तर चालेल. पण शक्यतो हे जे सर्टिफिकेट असतं ते ठेकेदाराचंच असतं. सो तुमच्याकडे जर हे ठेकेदाराचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला रिन्युअल आहे ते घर बसल्या 5 मिनिटांमध्ये करता येणार आहे. हे रिन्युअल करण्यासाठी तुम्हाला कोणत्या एजंटची गरज नाही. घर बसल्या तुम्ही स्वतः रिन्युअल करू शकता. गुगल किंवा क्रोमवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार हे सर्च करायचं आहे. MahaBOCW, MBOCW हे जर सर्च केलं की या ठिकाणी हे असं येणार आहे. आता इथं पहिलीच वेबसाईट आहे महाराष्ट्र बिल्डिंग ॲड जे काही ह्याचा अर्थ MahaBOCW झाला. तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. स्क्रोल करत खाली यायचं आहे. या ठिकाणी भरपूर ऑप्शन आहेत, पण 3 नंबरचा ऑप्शन आहे कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल. हे 3 नंबरचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि रिन्युअल आहे ते अपडेट किंवा न्यू रिन्युअल आहे ते करता येतं. आता सिलेक्ट ॲक्शन म्हणजेच ॲरो डाऊन आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नवीन असेल तर न्यू रिन्युअल आहे पहिला ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक करायचं. अपडेट करायचं असेल तर दुसरा ऑप्शन आहे, पण आपणाला दरवर्षीप्रमाणे रिन्युअल करायचं आहे. न्यू रिन्युअलवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला MH पासून स्टार्ट नंबर असतो, तो नंबर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर असतो तो टाकायचा आहे. तो नंबर टाकून झाला की तुम्हाला प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. आता इथं आय बटनवरती तुम्ही पाहू शकता MH नंबर कसा शोधायचा. इथं आय बटनवरती तो संपूर्ण व्हिडिओ आहे. आता प्रोसीड केल्यानंतर तुमची अर्जाची स्थिती जी काय फॉर्म आहे तो कशा पद्धतीचा आहे, रिन्युअलची तारीख काय आहे किंवा ॲक्टिव्ह आहे इनॲक्टिव्ह आहे, सगळी जी ती तुमची कामगार योजनेची नोंदणी करताना जी डिटेल दिली होती ती सगळी येणार आहे. आता खाली 90 दिवसाचा सर्टिफिकेट आहे, हे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. या ठिकाणी खालच्या साईडला कामाचे स्वरूप आहे, म्हणजेच तुमचं कोणत्या स्वरूपाचं काम आहे. साधारणतः सर्वांनीच जर तुमची कॅटेगरी यामध्ये ॲड नसेल तर ऑल टाईप ऑफ हेल्पर आहे ते तुम्ही क्लिक करू शकता. आता 90 दिवसाचं सर्टिफिकेट कोणी दिलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरचं साधारणतः असतं, म्हणजे डेव्हलपर किंवा कॉन्ट्रॅक्टर. पण जर तुमचं इतर कोणतं असेल, नगरपालिका नगर परिषद वगैरे असेल तर ते निवडा तुमचं. त्यानंतर जावक क्रमांक आणि जावक दिनांक हे तुम्हाला त्या सर्टिफिकेटवरतीच 90 दिवसाच्या भेटतं, त्याच्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचं सर्टिफिकेट असल्यामुळे ते तुम्हाला नाव टाकायचं आहे. जिल्हा असेल तो महानगरपालिकेचा जिल्हा टाकायचा आहे आणि खाली तालुका गाव वगैरे जे काय आहे ते अपडेट द्यायचं आहे. त्यानंतर इथं पडताळणीसाठी तुम्हाला तालुका सुविधा केंद्रावरती जावं लागणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला जी काय तुम्ही तारीख पुढे निवडणार आहात, आपण ती पुढे पाहणारच आहोत. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुमची जी तालुका केंद्र आहे ते तुम्हाला दिसणार आहे, ते सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी 2 MBमध्येच जे काय सर्टिफिकेट आहे ते 90 दिवसाचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याची पहिली प्रतच अपलोड करायची, आधार कार्ड वगैरे काय बाकीचं जोडायची गरज नाही. 90 दिवसाचं सर्टिफिकेट काढा, ते टाका, 2 MB फाईल साईज ठेवा. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे JPG वगैरे जे काय आहे ते नंबर दिसणार आहेत, म्हणजेच हे अपलोड झालं. आता हे झाल्यानंतर क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट, म्हणजेच तुम्हाला जे तुम्ही सुविधा केंद्र निवडलं होतं त्या तारखेला जायचं आहे. आता त्या ठिकाणी जाऊन ज्या तारखेला जायचं आहे ती तारीख तुम्हाला निवडायचं आहे. या ठिकाणी बघा कोटा फुल असेल तर अशा पद्धतीचं आहे, गव्हर्नमेंट सुट्ट्याला रेड आहे. त्यानंतर स्लॉट जर सिलेक्ट केला म्हणजे झाला तर ग्रीन येणार आहे आणि स्लॉट सिलेक्ट करण्यासाठी जे काही तारीख असणार आहे ती सिल्वर असणार आहे. आता बघा तुम्ही ही पद्धत तुम्हाला सांगतो व्यवस्थितपणे, व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. आता व्हिजिटिंग डेटवरती जर तुम्ही क्लिक केलं म्हणजे खालच्या साईडला या ठिकाणी ही जी काही तारीख आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की ज्या तारखा आहेत कॅलेंडर वगैरे सगळं दिसणार आहे, रेड आहे वगैरे सगळं आहे. राखाडी कलर म्हणजे सिल्वर आहे, त्यामध्ये तुम्ही कुठली तारीख निवडायचं ती निवडून घ्या. त्यानंतर स्क्वेअर बॉक्स आहे त्याच्यावरती क्लिक करा. यानंतर तुम्हाला खाली सेव्हचा ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता बाकीची डिटेलसुद्धा या पुढची सांगणार आहे. सेव्हवरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला सेंड OTPचा ऑप्शन येणार आहे. जो नंबर दिलेला होता नोंदणी करताना त्या नंबरवरती तुम्हाला OTP जाणार आहे.
आता ओ टी पी पाठवल्यानंतर तुम्हाला ओ टी पी व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. रिचार्ज आहे का ते तपासा. इनकमिंग जे काही ओ टी पी वगैरे आहेत, मेसेज आहेत, ते सर्व्हिस त्याची अवेलेबल असेल तर ओ टी पी जाणार आहे. जर गेला नसेल तर रिसेंड करा. इथं ओ टी पी टाकून व्हॅलिडेट करून घ्या. ओ टी पी व्हॅलिडेट झाल्यानंतर तुमच्यासमोर असा ऑप्शन येणार आहे. आता ओकेवरती क्लिक केलं की सगळं तुमचं क्लोज होणार आहे. म्हणजेच इथं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमची ही पावती असणार आहे, नंबर असणार आहे. प्रिंटवरती क्लिक करायचं आहे आणि अपॉइंटमेंट आहे, हे अपॉइंटमेंटची प्रिंट तुम्ही काढून घ्यायची. प्रिंट अपॉइंटमेंट लेटर याच्यावरती क्लिक केलं की ही PDF आहे ती तुम्ही सेव्ह करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही प्रिंट काढू शकता. आता फाईल सेव्ह करून घ्या आणि फाईल PDFमध्ये सेव्ह करून झालं की तुम्ही ईमेलला जे काही झेरॉक्स सेंटर आहे त्यांना पाठवा आणि तिथून तुम्ही झेरॉक्स याची काढून घ्यायचे. तर कामगार मित्रांनो, अशा पद्धतीने हे तुम्हाला रिन्युअल करायचं आहे. लक्षात घ्या, जे सुविधा केंद्र तुम्ही निवडलेलं आहे त्या सुविधा केंद्रावरती जी तारीख निवडली आहे त्याच तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 90 दिवसात सर्टिफिकेट आणि ही अपॉइंटमेंट प्रिंट आहे, हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे. आता हे डॉक्युमेंट घेऊन गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सही शिक्का दिला जाणार आहे. म्हणजे तुमची तपासणी आहे ते व्हेरिफिकेशन होणार आहे. आता हे व्हेरिफिकेशन झालं की तुमची नोंदणी आहे ती नोंदणी ॲक्टिव्ह होते. म्हणजे तुमचं रिन्युअल आहे ते सक्रिय होतं. तुमची नोंदणी ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला जे लाभ मिळतात त्यामध्ये भांडी योजना असेल, सेफ्टी किट असेल किंवा इसेन्शियल किट आहे. तर यांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा तेही एजंटला 1 रुपया न देता जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरचा तुम्ही कोणताही व्हिडिओ पाहू शकता किंवा बाकीचे जे काही लाभ असतील ते लाभ पाहण्यासाठी ही प्लेलिस्ट तुम्ही नक्कीच चेकआउट करा. धन्यवाद.